अनुश्रीचं काय सांगू, कारण अनुश्री जे बोलते ना ते करून दाखवते. आणि कालच्या एपिसोडमध्ये अनुश्रीने संस्कृतीला काहीतरी शब्द बोलले होते, काहीतरी सेंटेन्स बोलला होता आणि तिने ते करून पण दाखवलं. हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की संस्कृती साळुंखे सोबत शेवटी झालं काय. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आपण कालचा एपिसोड पाहिलेला आहे आणि कालचा एपिसोड खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होता. आणि जस्ट संस्कृती आणि अनुश्रीमध्ये जो वाद झालेला, या दोघांमध्ये जी आर्ग्युमेंट झालेली, ज्यामध्ये संस्कृती अनुश्रीला बोलत होते की तू माझ्या पहिलेच घराच्या बाहेर जाणार, म्हणजे मी तुला घराच्या बाहेर काढणार आणि तुझा जो गेम आहे तो तुझ्या स्वतःचा गेम नाही आहे, तुला नीट गेम खेळता येत नाही आणि म्हणूनच तू घराच्या बाहेर माझ्या आधी जाणार, म्हणजे तू लवकर इव्हिक्ट होणार, अशी संस्कृती अनुश्रीला बोलत होती. पण अनुश्री पण गप्प बसणारी नव्हती. अनुश्रीने पण संस्कृतीला जाब बोलून दाखवले की बघू कोण सर्वात आधी घराच्या बाहेर जातं, म्हणजे कोण सर्वात आधी इव्हिक्टेड होतं. आणि अनुश्री संस्कृतीला हे पण बोलत होते की तू माझ्या आधी घराच्या बाहेर जाणार, म्हणजे तू पहिले इव्हिक्ट होणार आणि तू कशी माझ्या आधी घराच्या बाहेर जातेस ते मी तुला घराच्या बाहेर जायला लावणार, म्हणजे मी तुला घराच्या बाहेर जाताना बघणार. आणि अनुश्रीचं हे वाक्य अगदीच खरं झालं, म्हणजेच संस्कृती साळुंखे इव्हिक्टेड झालेली आहे. हो, संस्कृती साळुंखेला खूप कमी वोट्स मिळाले होते आणि याचमुळे संस्कृती घराच्या बाहेर गेलेली आहे. आणि हे जे शब्द बोलले होते अनुश्रीचे जे शब्द होते ते आता रियालिटी होताना दिसत आहेत. अनुश्रीने आतापर्यंत जे काही बोललं ते सत्यात दिसलेलं आहे. आणि आता एक मोठा जो सेंटेन्स होता जो काल अनुश्रीने संस्कृतीला बोलला होता की तू माझ्या आधी घराच्या बाहेर जाणार, तू बघाच. आणि आत्ता जी लेटेस्ट अपडेट आली आहे यावरून हे कळलं आहे की संस्कृती साळुंखे कमी वोट्समुळे घराच्या बाहेर गेलेली आहे, इव्हिक्ट झालेली आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही की अनुश्री जे बोलते ते करून दाखवते आणि आत्तापर्यंत हे असंच दिसत होतं आणि आता हे असंच दिसलं. म्हणजेच अनुश्री माने जे बोलते ते नक्कीच करून दाखवते, यावर अजिबातच संशय नाही आहे.